मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमेरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. 4 दिवसांनंतरची गोष्ट. म्हातारं लयच मटणासाठी तरमळायला लागलं. तसा बापू उठला, काशाला हाक मारीत म्हणाला, "इकडं ये. काय म्हणतासा? कोण कोण मोकळं हाय र आज? आज समधी घरीच हाय ती. सोमवार नाही वय, देवाचा वार. नंदी बसून हाय ती. आणि कवा कामाला जुंपलेला असते ती र त्या. काय काम काढलं होतं सा? राम्या, एकनाथ, गणपा, रघु साऱ्यासनी बोलिव. 10 मिनिटात हातातली कामं टाकून सारी जमली. अरे काय करतायसा बसून घरात? कुठं काय, लयच गदमारतय म्हणून पालावरती पाणी मारत होतो. आईला, आपण तरी कवा एअर कंडिशन हाटीलात राहायचं. सगळीच हसली. तसा बापू म्हणाला, जाऊया का शिकारीला? एखादं ससाड आणूया. बसून काय मुंग्या मारतोया व्हय? चला चला, लय दिस झालं सशाचा माग काढलेला नाही. सगळी चेकाळली. पटाटा तयार झाली. राम्यानं वाघर घेतली, रघुनं भाला घेतला, गणपानं सळी, एकनाथनं कुदळ, बापूनं काठी. निघाला समदा लवाजमा. संगाट 7-8 कुत्री, कारवानी, उभ्या कानाची, छऊ म्हणस्तवर वाऱ्यागत बोंगाट पळणारी, एका झेपत सशाचा गोळा करणारी. तरा तरा गुपचूप ह्या बांधासनं त्या बांधाला भिडत गडी निघालं. कुणाचं काय मळ्यात दिसलं तर वरबाडू नका र, नसते भांडणं डोक्याला. एवढं सांगून बी रघु घुसलाच एका मळ्यात. 7-8 काकड्या घेऊन आला. वर मरणाचं ऊन, त्यात गार काकडी कुणाला नकय व्हय. नीट पायाखाली बघून चला र गाड्यांनो. व्हय व्हय, मागच्या टायमाला नव्हता व्हय त्या वाल्हाराच्या पोराच्या पायाला तिडा घातला जनावरानं. जनावराचं सोडा र, एखादा 6-8 हिरव्या बांधाला चिकाटल्याला असतंय. बापूसाहेब, कुठनं सुरुवात करूया हा? त्या मोरच्या ऊसापासनं. 7-8 जणांनी ऊस घेरला. रामानं नेमका कोपरा गाठून वाघर लावली. वाघर पडून हाय म्हणून काठीचं तिकाटनं लावलं. तेवढ्यात ऊसाचा मालक आलाच पळत. बापून वळखलं, ह्याला कुठंतरी बघितलाय माग. काय करताय सार? ससा बघतोय. ऊस बीस मोडू नगासा, नाहीतर ऊसानच हाणीन बघा. छे छे, शिकार महत्वाची का ऊस महत्वाचा? तुम्हाला र काय, ऊसात कांदा हाय ते र, उपटू फिपटू नगासा. तो कोण र गेला पाठमोरा? आमचा मोरक्या हाय, लय डांबीस हाय. एखादा ससा जास्त गावला तर मला द्या. देऊ की, पोराला खेळायला पाहिजे असल. नाही, बामणावानी दिसतायसा म्हणून विचारलं. शाणा हायस, लाग कामाला. मालक तिथंच बसला. नंदीवाल्यांनी 3 कुत्री आत सोडली. 2 एकदम वरच्या टोकाला ठेवली. आतली कुत्री जातील तशी कडनं 2 निघाली. मिश्र आवाजाचा दणका उडाला. अरे अरे धरा, अरे गेला गेला गेला, उठलं उठलं, ससाट उठलं, अरे अरे यंकू, अरे धर धर. ह्या समध्या कालव्यानं तुऱ्याला आलेला ऊस सुधे गडबडून बघायला लागला. मालकाची नजर चुकवून एक दोघं घुसलं तो ऊसात. एकाएकी कोल्ह उठला आणि पळायला लागलं. कुत्र्यासनी काय, पळायचं एवढं खरं. अरे धरा धरा, अरे धरा र, कशाचं काय? ससा राहिला बाजूला. कोल्ह्याच्याच माग सारी लागली. भाला घेऊन धावणारा रघु कोलमडला. तो पार चिखलात उलथा पालथा झाला. कोला गावतोय व्हय. माग लागलेल्या कुत्र्याच्या फऱ्याला चावून शिरला दुसऱ्या फडात. कुत्री अतिशाणी आली बोंबलत, धापा टाकत माघारी. बापू खेकसला. आकला काय रजवर गेल्या ती व्हय तुमच्या? आम्हाला वाटलं खोकाड हाय. अरे खोकाड असू नाही तर माकाड असू, काय भाजून खायचंय व्हय कातकऱ्यावाणी? कोल्ह्या माग पळतायसा धोत्र खाऊन. लेका मंत्रा माग पुढारी सुधीक एवढं धावत नसत्याली. घ्या पुन्यांदा फड फिरून, पार समदा ऊस वैरून काढू. रामा मोहरा आला. समजुतीच्या स्वरात म्हणाला, वायच बसा, बिडी काढी वडा. मी माग बघतो, असला तर शिरुवात, नाहीतर रिकाम्या राणी तकाटा कशाला. म्हणजे अजून माग बघितलाच नव्हताच म्हण की गड्या. आयला शाण येडं होईल हिथं. नुसता महार कालवा, कुणाचा कुणाला मिळच नाही आपणामध्ये. रामानं माग काढण्याचा प्रयत्न केला, पण काय सापडला नाही. तसा तो म्हणाला, चला बापूसाहेब, ह्या ऊसाच्या नादाला लागू नका. खाली रानवा धरून थेट वगळाटा पावतर जाऊ.
अशा अडचणीत नाही ससा बसत. निघाली सारीच रामूच्या माग. एकनाथ गमत्या त्यानं पाटाच्या चिखलात आपल्या उजव्या हाताच्या 3 बोटांचा चंबू उठवला 7-8 ठिकाणी आणि वराडला, रामभाऊ हिकडं य, हे बघ. समदा ससास ह्या रोखानं नाचत गेल्याला दिसतोय. रामानं माग नीट बघितला. तेवढी 7-8 पावलं बघत म्हणाला, हितच एवढी पावलं आहे ती, मोर काय नाही ती. म्हणजे ससा काय आभाळातनं उडत गेला व्हय नरपुड्या. ल्याका हयात गेली माझी माग काढण्यात. ह्या काल्याच्या यालाच ससा कशाला येतोय धडपडायला. उगी मेहुणं चेष्टा करत जाऊ नगासा बिनकामाची. ससा काय दिसायलाच तयार नव्हता. कुत्री वलपटत धावत होती. मस्तीला आल्यावाणी अंगाचा बाण करून पळत होती. मधीच एकमेकासनी उलटी पालटी करत कावदारल्यागत भुकत होती. आयला ह्या कुत्र्यांच्या गपवाणी चालायचं माहितीच नाही जातीला. एकनाथ साऱ्या कुत्र्यासनी दोऱ्या लावा. आयला टांबाळतोच ह्यांच्या. पळून सशाला सावध करते ती बिनी. 3-4 कुत्री बिनदोरीची. दोऱ्यात अशा पट्ट्यात अडकिवल्या तशी काकचूक करायला लागली. बाण सरला, वगळाट लागलं. वड्याच्या कडेचं वगळाट. अजून बी गारवा धरून राहिलेलं बारीक गावात. हराळी खायाच्या निमतानं ससा अशा ठिकाणी हमकाच गावतो. मोरल्या हिरव्या गार पट्ट्यात नजरा फिरवीत समधीकडनं निघाली. एक जनावर उन्हाचं तणाणत आलं. पिवळं धम्मक, फळीवर 10चा आकडा. रघु धावला बहाला घेऊन. बापू वराडला, मारायचंय व्हय. असल्या उन्हाचं पाणी तरी मागून दिल का र. आपला देव मोहरा आडवा आला. पाया पडायचं सोडून त्याच्यावरती धावतूस व्हय भडव्या. हात जोड त्याला. रघुनं हात जोडलं, तोंडात मारून घेतलं. बापू खुश होत म्हणाला, आजची शिकार नामी होणार. देवाचाच कौल हाय. अंगठा धरून चावला असतं म्हणजे कळला असता कौल. नजार चुकवीत जीभ चावत रामा बोलला. बापूनं डोळं वटारताच गडी पळाला. वगाट खोल होत गेल्यालं आणि सगळी वर्ण चालल्याली. गार सावलीला खडक धरून ससा झोपला होता. रामानं बघितला तसा कुत्रा वडत तो माग सरला. याक्या तू आणि रघ्या मागणं तानपट काढा. तिकडं शिरा, खालनं काशा. अरे तू पलीकडं हो. बापूसाहेब तुझी ही बाजू सांभाळा. गणपा चल माझ्या संग मोरल्या वळणावर. वाघर घे नीट. मी शिट्टी मारल्याशिवाय वगळाटात कुणी शिरू नका र. रामानं 2 बोट तोंडात कोंबून जनाट्यावरती शिट्टी फुंकली. तशी एकनाथ आणि रघु खालनं वगळाटात घुसली. कुत्री घेऊन पळत निघाली. आवाजानं बांडा ससा जागा झाला. झोप सोडून इती एवढं कान टवकारलं. खालनं कुत्री पळत येत्या ती हे बघून ससा उठला आणि चारी बाजून धारार धारार आवाज घुमला. अरे ससा उठला, धार धार. एकनाथनं आरोळी ठोकली. जुकांडी द्यायला ससा मधनं वरती निघाला तर बापूचं कुत्र आडवा आलं. गुडघ्या एवढा ससा. कुत्र्याला घावतोय व्हय. उड्या हाणत पळाला. मराण जवळ आल्यावाणी पळायला लागला. समद्याकडनं कुत्रीच कुत्री. यरबाडल्याला ससा नेमका वाघरीत अडकला. कुत्र्यांनी चावून त्याचा लोळा गोळा केला. हाडहाड करत रामा धावला. वाघरी सकट कुत्र्यांनी ससा हेलपाटला होता. कुत्री बाजूला काढली. रामानं वाकटीत अडकल्याला ससा सोडवला. 7-8 ठिकाणी कुत्र्यांनी चावा घेतला होता. बापू वराडला, शाब्बास दणक्या शिकार झाली. कानाला धरून उचलत म्हणाला, 3 किलोला मराण न्हाय. रानगावात खाऊन माजल्या जात. घ्या कातडं काढून. सारी बसली. विड्या पेटल्या. रघुनं चाकू काढला. कातडं सोडिवलं. सशासच रगात त्याच्या समद्या अंगाला माकलं. रामा म्हणाला, कातडं घ्या पिशवीत घालून. बैलाच्या खांद्याला जाळून लावायला उपयोगी पडतंय. 2-3 वगळाट फिरून गडी निघालं. गप्पा मारत वस्तीकडं झुकलं. हायला गर्दीर कसली दिसत्या वस्तीवरती रामा. भांडणं दिसत्या ती कुणाची तरी. रामूच्या पाला मोर गडबड दिसत्या बघा. आयला काय येडता काय समजना झालंय. सारीच धावत आली. जवळच्याच मळ्यातला इंजिनवाला इनामदार पिऊन आला होता. राणूच्या पाला मोरा आणल्याला 7-8 भिडूनिशी देवकीवरती दम टाकत होता. राण्या भडव्या, भणीला नीट समजावून सांग. मला नकार म्हणजे उभ्या गावाला नकार. हा. बापू झाला पुढं. भिडला इनामदाराला. काय झाला आवाज चढवायला इनामदार. हे बाप्या, उद्याच्या उद्या समधी वस्ती हलवा हातनं. का काय झालंय असं.
ह्या राणूच्या बहिणीला लय मांद चढले, उलट बोलत्या, अंगाव हात टाकत्या वय आमच्या. देवकी आलीच पायताण नाचवीत मोहर. किरड्या हात धरून उसात न्याला बघतोस वय मला. मारा मांगाच्या पुरी बिनदिक्कत रगडायची सवय लागलेली हाय तुला. अरे लय खाजू चालली असली तर आई बहिणीकडे नजार लाव. तुझ्या आईला तुझ्या नंदीवालीन कवापासून आबरूदार झाली ग. बघतायसा काय, घुसा वडा तिला बाहेर, गावा पावतर नागडी करून बदडत नेऊ. इनामदार झेपावला तसा बापू दोन्ही हातानं काठी तोलीत आडवा झाला. इनामदार, बऱ्या बोलानं माग फिराहतन, नाहीतर काय र करशील तू. ह्यातला यगबी गडी जिता माघारी जाऊन देणार नाही गावात. तुझा र काय संबंध ह्यात. माझ्या जातीची हाय ती, अंगाला हात लावून बघा तिच्या, कणका पाडतो दंडातनं. नीट बघ माग, 7-8 गड्या अंगावर पडली तरी इनामदाराचं बिजबी शिल्लक राहायचं नाही औषधाला. एकाएकी इनामदार उसळला. बापूने एकाच दणक्यात त्याला आडवा केला, गळ्याला धरून वर उचलला. मोरक्यालाच दणका बसताच मागचं बिडू समद पळालं. कानपाड गवसून एक फटका मारत बापू गरजला, पाया पड देवकीच्या. नाही पडणार. असा 7-8 ठिकाणी मुडीन की वर्षभर हातरुणातनं उठून देणार नाही. धर पाय, चुकलो म्हण. घे 7-8 तोंडात हाणून. दारू पिऊन नाटकं करतोस वय दघुरड्या. इनामदार पाया पडला. तोंडात हाणून घेत गावाकडे वळला. तसा बापू देवकीकडे बघत म्हणाला, राणू कुठाय. डोसकं फुटलंय त्याचं. एकनं जखमावरती पट्टी बांध त्याच्या. रामा, सशाचं मटाण प्रत्येकाच्या घरी पोचतं करा. देवकी, राणूला म्हणावा आज आमच्या हातचं जेवण खा. हे बापू काय फास पारदी नव्ह, नंदीवालाच हाय. चला र. प्रत्येकाच्या घरून सशाची वाटी राणूच्या घरी आली. भाकरीची चवड लागली. नाही म्हटलं तरी स्वाभिमानानं जगणाऱ्या राणूचे डोळे पाण्यानं डबडबले. बापूच्या मोठेपणानं देवकी भारावून गेली. जातीसाठी माती खाणारा हा माणूस तिला इतरांहून वेगळा वाटला.